दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन आज करण्यात आलेलं आहे। सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यावेळी उपस्थित होते। 9A कोटला रोडवर आता काँग्रेसचं नवं मुख्यालय असणार आहे। काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचं नाव इंदिरा भवन असं असेल। काँग्रेसचं नवीन मुख्यालयाचं आज उद्घाटन होतंय आणि परंतु त्यापूर्वीच एक वादानं नवीन रूप घेतलेलं आहे। काँग्रेस मुख्यालय सरदार मनमोहन सिंग भवन अशा प्रकारचं इथं देण्यात आलेलं आहे। हे भवन खरं तर एकीकडे इंदिरा भवन असं नाव देण्यात आलेलं आहे आणि दुसरीकडे मात्र इंदिरा भवन हे नाव निश्चित ठेवण्यात आलेलं आहे। परंतु हे जे पोस्टर आहेत मनमोहन सिंग मुख्यालय सरदार मनमोहन सिंग भवन यामुळे आता एक नवीन वाद निर्माण झालेला आहे की हे पोस्टर कोण लावलेले आहेत असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे आणि इथेच इंदिरा भवन हे नाव देण्यात आलेलं आहे। त्यामुळे नावावरून आता वाद निर्माण झालेला आहे। अचानकपणे हे पोस्टर कोण लावण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे सर्वच काँग्रेसचे कार्यकर्ते आलेले आहेत, प्रदेशाध्यक्ष आलेले आहेत, महत्त्वाचे पदाधिकारी आलेले आहेत, खासदार आलेले आहेत आणि महत्त्वाचे नेतेसुद्धा आलेले आहेत। प्रियंका गांधी आलेले आहेत, राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे सर्वच जण या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि काँग्रेसचं आता हे कोटला मार्गावरील 9A हे काँग्रेसचं मुख्यालय असणार आहे। आत्तापर्यंत 24 अकबर रोड हे साक्षी होतं अनेक घडामोडीचं घटनाचं, परंतु सर्व रणनीती जी आहे ती काँग्रेस मुख्यालयामधून आता चालणार आहे। कोटला रोड या ठिकाणावरून चालणार आहे आणि पहिलं आव्हान जे असणार आहे ते दिल्लीच्या निवडणुका, कारण दिल्लीच्या निवडणुका प्रचार सुरू आहे आणि आत्ता दिल्लीच्या निवडणुका होणार आहेत। अशा वेळी परीक्षा असणार आहे काँग्रेसची, त्यामुळं काँग्रेसचं कार्यालय बदललेलं, रणनीती बदलते का हे पाहावं लागणार आहे। आणि जो वाद निर्माण झालेला आहे मनमोहन सिंग यांचं नाव देण्यासंदर्भामध्ये अद्यापही कोणी समोर आलं नसलं तरीसुद्धा हे पोस्टर कोण लावलेत हे अद्यापही कळणं बाकी आहे। कॅमेरामॅन सत्यमसह रामराज शिंदे, NDTV, दिल्ली।